प्रार्थना, प्रार्थनेची भाववृत्ती म्हणजे काय आपण बघूया. गांधीजी आपल्याला म्हणतात, प्रेयर इज नॉट आस्किंग, याचना नाही आहे प्रार्थना म्हणजे. इट इज द लॉंगिंग फॉर द सोल. त्याच्यामध्ये जी एक ओढ आहे, त्याच्यामध्ये ध्यास आहे प्रार्थनेमध्ये, याचना नाही आहे. इट इज डेली ॲडमिशन ऑफ वन्स वीकनेस, आपल्या अपूर्णतेची आपण स्वतः आपण केलेला तो स्वीकार आहे. इट इज बेटर इन प्रेयर टू हॅव अ हार्ट विदाउट वर्ड्स दॅन वर्ड्स विदाउट हार्ट. बघा, भाववृत्ती, की भाववृत्ती अशी पाहिजे की त्या भाववृत्तीमध्ये मग शब्द आले पाहिजे. प्रार्थना या गोष्टीवरती किंवा या थीमवरती, या सूत्रावरती गांधीजींनी खूप विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अंतर्मुखता आणि बहिर्मुखता, एक्स्ट्रोव्हर्जन आणि इंट्रोव्हर्जन, हे माणसाच्या वृत्तीचे दोन भाग आहेत. या दोघांचाही आपल्याला समतोल किंवा बॅलन्स करायला पाहिजे. तिथेही तुम्हाला प्रार्थना मदत करते. म्हणून गांधीजींच्या आश्रमामध्ये 2 वेळच्या प्रार्थना व्हायच्या, सकाळी आणि संध्याकाळी. तर गांधीजी असं म्हणतात की सकाळची प्रार्थना म्हणजे माझ्या दिवसाची किल्ली आहे, संध्याकाळची प्रार्थना म्हणजे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेला म्हणजे एक्स्ट्रोव्हर्जनला प्रवृत्त करते, संध्याकाळची प्रार्थना मला इंट्रोव्हर्जन म्हणजेच आजच्या दिवसामध्ये मी काय केलं, कसं केलं, याचा एक लेखाजोखा घेण्यासाठी ती संध्याकाळची प्रार्थना त्या अंतर्मुखतेकडे मला नेते. मी स्वतःकडे पाहायला लागतो. आणि हा जो बॅलन्स आहे, अंतर्मुखता आणि बहिर्मुखता, ह्यासाठी ही प्रार्थनेची वृत्ती अतिशय महत्त्वाची आहे, असं गांधीजी आपल्याला सांगतात. एका बाजूने ही प्रार्थना जशी ध्यासाची आहे, तशी दुसऱ्या बाजूने ही प्रार्थना माणसांना रेझिलियन्स म्हणजे तितिक्षासुद्धा शिकवते. प्रार्थना माणसाला एका बाजूने लीनता देते, विनम्रता देते, पण दुसऱ्या बाजूने ती माणसाच्या मनामध्ये अडचणींना तोंड देण्याची आणि अडचणींना पुरून उरण्याची वृत्तीसुद्धा त्या शांत सुरामधून जागृत करत असते. म्हणूनच प्रार्थनेच्या वृत्तीचे अनेक कोन आहेत. ते कोन जर आपण समजून घेतले, त्या भावना जर आपण समजून घेतल्या, तर आपला विवेक हा अधिक उत्कृष्टतेकडे जातो. आणि ज्याला विनोबांनी शब्द वापरले शुद्ध बुद्धी, तर ह्या शुद्ध बुद्धीकडे घेऊन जाणारा हा विवेक म्हणजे अनुरूप भावना आणि तर्कशुद्ध विचार या दोघांची सांगड आहे. पण फक्त तर्कशुद्ध विचार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. नम्रता पाहिजे, समर्पण पाहिजे, प्रार्थनेची वृत्ती पाहिजे. म्हणून गांधीजी आपल्याला सांगतात, ह्युमिलिटी इज द कॅनव्हास. विनम्रता जी आहे ती महत्त्वाची आहे. ऑल दॅट आय कॅन इन ट्रू ह्युमिलिटी प्रेझेंट टू यू इज दॅट ट्रूथ इज नॉट टू बी फाउंड बाय एनीबडी हू हॅज नॉट गॉट अन अबंडंट सेन्स ऑफ ह्युमिलिटी. मजेशीर वाक्य आहे बघा. ते आपल्याला सांगतात की मी अत्यंत विनम्र भावनेने तुम्हाला सांगू इच्छितो की विनम्र भाव भरपूर असल्याशिवाय तुम्हाला काही सत्य मिळणार नाही. इफ यू वुड स्विम ऑन द bosom of the ocean of truth, you may reduce yourself to a zero. Further than this, I cannot go on this fascinating path. आता हा जो झिरो हा शब्द आहे ना, तो फार इंटरेस्टिंग आहे. आपल्याला ते असं सांगतायत की विनम्रता, विलीनता, समर्पण हे आत्मशोधासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये काय असायला पाहिजे, तर झिरो म्हणजे काय शून्य व्हायला पाहिजे, तर अहंकार शून्य व्हायला पाहिजे. अहंकार शून्य झाल्याशिवाय मी म्हणजे माणूस, व्यक्ती, ह्या व्यक्तीला आपल्यामधल्या खऱ्याखुऱ्या शक्तीची, खऱ्याखुऱ्या पूर्णत्वाची जाणीवच होत नाही. म्हणून शून्य आणि पूर्ण हे दोन्ही एकच सिंबल आहेत. त्यामुळे एका बाजूने अहंकार जो आहे तो कमीत कमी गेला पाहिजे आणि मी जो आहे तो व्यापक व्हायला पाहिजे, तर तो पूर्णत्वाकडे जाईल. म्हणून तो झिरो हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणून नम्रता ही एका बाजूने संकुचित अहंकारापासून माणसाची मुक्तता करते आणि दुसऱ्या बाजूने नम्रता माणूस आणि दुसरा माणूस, माणूस आणि पर्यावरण यांच्यामधलं व्यापक नातं माणसासमोर दाखवते. म्हणून ही भावनिकता अतिशय महत्त्वाची. नाहीतर पुढे बघूया,
फक्त तर्क कर्कश विचार झाले तर काय होईल? रॅशनलिस्ट आर ॲडमिरेबल बीइंग्स. रॅशनॅलिझम इज अ हिडियस मॉन्स्टर when it claims for itself omnipotence. ऑमनिपोटन्स याचा अर्थ असा की सर्व काही मला येतं, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सर्व करता आहे, असं कधीही तर्काने म्हणू नये. तो विवेक नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलंय बघा, हिडियस मॉन्स्टर म्हणजे तुम्ही जर अनुरूप भावना नसतील तर फक्त तर्क कर्कशता ही माणसामधल्या दानवालाही जाग करेल. Attribution of omnipotence to reason is as bad a piece as is worship of stock and stone believing it to be God. दगडाची देव मानून पूजा करण्यासारखंच हे आहे. म्हणजे हे जितकं अतार्किक आहे तितकंच फक्त तर्कावरच आधारित मला जगायचं आहे असं तर्क कर्कशपण सुद्धा. बघा, तर्कनिष्ठ आणि तर्क कर्कश या दोन मधला फरक आपण नक्की लक्षात घेऊ. म्हणून ते पुढे काय म्हणतात, आय प्लीड नॉट फॉर द सपरेशन ऑफ रिझन. तर्क मला दाबून नाही टाकायचं आहे, बट फॉर अ ड्यू रेकग्निशन ऑफ दॅट इन अस विच सँटिफाईज रिझन. आता सँटिफाईज म्हणजे पवित्र करणे. तर्काला पवित्र कोण बरं करेल? असं तुम्ही आणि मी जर विचार केला या क्षणाला थपकून की तर्काला पवित्र करण्याची साधनं काय आहेत? तर्काला पवित्र करण्याचं पहिलं साधन असं आहे, वैयक्तिक लाभाची मूठमाती. माझं ध्येयच असं पाहिजे की ज्याच्यामध्ये वैयक्तिक लाभाला फार कमी महत्त्व आहे, मग तो तर्क चालतो. दुसरं म्हणजेच माझं ध्येय जे आहे ते विशाल असेल तर मग तो जो माझा तर्क आहे तो आपोआप व्यापक होतो. मग तो फक्त संकुचित आणि माझ्या व्यक्तिगत हितासाठीचा राहत नाही. मग त्याला अनुरूप अशी मानवतेच्या भावनांची बैठक मिळते, ती पवित्रता आहे. म्हणजे तर्कामध्ये जेव्हा मानवता येते, तर्कामध्ये जेव्हा व्यक्तिविकास, परस्पर विकास आणि सर्व विकास येतो, या गोष्टी जेव्हा त्यामध्ये येतात तेव्हा पवित्रता येते. तर्क हा जितका फक्त स्वांत सुखाय, आत्मकेंद्रित आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरला जातो तितका तो भावनेपासून आणि एका अर्थाने वास्तवापासून सुद्धा दूर जातो. म्हणूनच विवेक कशाला म्हणायचं, तर ज्यामध्ये तर्कही आहे, ज्याच्यामध्ये वास्तवाचं भानही आहे आणि त्याच वेळेला अनुरूप भावना सुद्धा आहेत. ही सांगड घालायला गांधीजी आपल्याला सांगतायत. आणि म्हणूनच भावनिक नियमन कसं करा हे आपल्याला कळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि गांधीजींच्या संपूर्ण आयुष्यात भावनिक नियमन करण्यासाठी त्यांनी अगणित प्रयोग केलेले आपल्याला दिसतात. आपण त्यांची एकच भावना घेऊ जी तुमच्या आणि माझ्यासुद्धा फार जवळची आहे, ती आहे संतापाची. गांधीजी लिहितात, आय हॅव लर्न्ड थ्रू बिटर एक्सपिरियन्स द वन सुप्रीम लेसन टू कन्झर्व माय अँगर. And as heat conserved is transmuted into energy, even so our anger control can be transmuted into a power which can move the world. नीट आपण बघूया या विधानाकडे. स्वतःच्याच जीवनातून ते शिकलेले आहेत. ते असं म्हणतायत आपल्याला की संताप ही एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा एका व्यापक अशा ध्येयामध्ये घाला. गांधीजींचाही अपमान झालाच होता त्या पीटर मॅटिसबर्ग स्टेशनवरती जेव्हा ते प्लॅटफॉर्मवरती ढकलले गेले. त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे की तो त्यांच्या जीवनामधला एक अतिशय क्रांतिकारक असा क्षण होता. एकाबद्दल अपमान होता, राग होता, डिस्गस्ट होती, डिप्रेशन तर होतच होता, उदासीन्य, पुढे काय होणार याची चिंता पण असेल. ह्या सगळ्यामधून जात असताना एक विलक्षण संघर्ष भावनिक त्या माणसाचा आतमध्ये असणार ना. त्यातून हा रस्ता तयार झाला असणार की अरे इथं मला ना वैयक्तिक सूड नाही उगवायचा आहे, म्हणजे माझा इन्सल्ट झाला, माझा अपमान झाला, पण या अपमानाच्या मागे असलेली विचारधारा कुठली आहे, बिलीफ सिस्टीम कुठली आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी मी काय करणार आहे. मग माझ्या संतापाची ऊर्जा मी वैयक्तिक माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वापरायची का त्या मागे असलेला जो विषमतेचा विचार आहे, जो अविवेकी विचार आहे, त्याच्या विरोधात मी उभं राहायचं. गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी ज्या रात्री घटना घडते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा गांधीजींचा प्रवास हा सुकर झालेला नाही आहे. घोडागाडीच्या प्रवासात सुद्धा त्यांना एक लोंबकळून प्रवास करावा लागलेला आहे. तिथे सुद्धा त्यांना एका गोऱ्या माणसाच्याकडून खूप वाईट अनुभव आलेला आहे.
आणि नंतर ते मुक्कामाला पोहोचल्यावरती सुद्धा गोरे लोक फुटपाथवरून चालत असताना इतर वर्णीय लोकांनी बाजूच्या गटारामधून चालायला हवं असं जेव्हा ते पाहतायत तेव्हा त्यांच्यावरती आघात होत आहेत. आणि तिथे त्यांना कळतंय की अरे संतापामध्ये ऊर्जा आहे, पण ती कशी वापरायची. ती जर व्यापक ध्येयासाठी वापरली तर तिचा जास्तीत जास्त चांगला फायदा होईल. आणि तिथून त्यांच्या त्या शिकण्याला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि तो सततचा प्रवास आपल्याला पुढे त्यांचा चालू राहिलेला दिसतो. आणि एकदा हे कळल्यावरती लक्षात घ्या, स्वतःच्या संतापामधल्या ऊर्जेला वळण देण्यासाठी या माणसाने कॉन्शियसली प्रयत्न केलेत. ते आपल्याला सांगतात, इट इज नॉट दॅट आय एम इनकेपेबल ऑफ अँगर. मला राग येतच नाही हे काही सत्य नाही. फॉर इन्स्टन्स, बट आय सक्सीड ऑन ऑलमोस्ट ऑल ओकेजन्स टू कीप माय फिलिंग्ज अंडर कंट्रोल. याचा अर्थ असा की ते काय करत असावेत, तर व्यक्तीचा राग आला अगदी एका क्षणाला, तरी सुद्धा नंतर ते स्वतःला विचारत असावेत की या व्यक्तीचा राग नाहीये, त्याच्या वर्तनाचा मला आलेला राग आहे. मग व्यक्त जर करायचं असेल, मला बोलायचं असेल, तर मग मी व्यक्तीबद्दल न बोलता न पटलेल्या वर्तनाबद्दल का बोलू नये. व्हॉटेवर मे बी रिझल्ट, देर इज ऑलवेज इन मी कॉन्शियस स्ट्रगल फॉर फॉलोइंग द लॉ ऑफ नॉन व्हायलन्स डेलिबरेटली अँड सीजलेसली. शब्दामधूनही हिंसा व्यक्त करू नये. शब्दातली हिंसा कधी व्यक्त होते, जेव्हा आपण व्यक्तीवरती मारा करतो तेव्हा. वर्तनावरती टीका करणं, मला एखादं वर्तन पटलं नाही आहे तर त्या वर्तनाच्या विरोधात किंवा त्या वर्तनाच्या मागे जो विचार आहे त्याच्या विरोधात मी माझं मत नक्कीच व्यक्त करू शकतो ना. ती काही हिंसा नाही आहे. पण व्यक्तीच्या विरोधात किंवा व्यक्तीवरती मी जेव्हा लेबल लावतो, तो असाच आहे, तो तसाच आहे असं म्हणतो, तेव्हा ती त्या पातळीवरची हिंसाच असते. आणि ती मी टाळायला पाहिजे. व्यक्तीकडून मला वर्तनावरती आलं पाहिजे हे आपल्याला गांधीजी सांगतायत. आणि पुढे म्हणतात, सच अ स्ट्रगल लिव्ज वन स्ट्रॉंगर फॉर इट. म्हणजे जसे आपण व्यायामशाळेत जाऊन शारीरिक दृष्टीने आपल्या स्नायूंची वृद्धी करतो, ताकदीची, तसंच हे मनाच्या आणि विचारांच्या बाबतीत आपल्याला करायला पाहिजे. द मोर आय वर्क ॲट धिस लॉ, द मोर आय फील द डिलाईट इन इट. म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये माणसाला आनंद येणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वतःमधला बदल हा मोले घातले रडाया असा नाही आहे. हा दुसऱ्या कुणासाठी करायचा नाही आहे. तर हा बदल करत असताना मला माझ्या स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची ती जी प्रक्रिया आहे ती सुद्धा एन्जॉय करता आली पाहिजे. ती सुद्धा फार छान आहे, ती सुद्धा फार गोड आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणजे ती सर्वार्थानं अगदी सुंदर असणार नाही आहे, ती त्रासदायक पण असणार. पण जरी त्रासदायक असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा असा एखादा छान क्षण असणार ना, तो सोडायचा नाही. तो प्रोसेस आपला अख्खा एन्जॉय करणं आणि त्याच्यावरती जाणीवपूर्वक काम करणं हे आपल्याला गांधीजी सांगतायत. आणि असं जर केलं तर काही काळाने ही तुमची सहज वृत्ती होते. म्हणून ते आपल्याला म्हणतात, त्याला आपण इंग्रजीत म्हणतो इंटरनलायझेशन. गांधीजी लिहितात, आय होल्ड माय सेल्फ टू बी इनकेपेबल ऑफ हेटिंग एनी बिईंग ऑन अर्थ. हे नंतर लिहिलेलं आहे वाक्य, की मला आता कोणाचाच तिटकारा वाटत नाही. बाय अ लॉंग कोर्स ऑफ प्रेयरफुल डिसिप्लिन. प्रेयरफुल डिसिप्लिन, आता आपल्याला प्रेयरचा अर्थ कळेल. आणि ती भावनिकता जेव्हा येते वर्तनामध्ये, शिस्तबद्ध वर्तनामध्ये, आय हॅव सीज्ड फॉर ओव्हर 40 years टू हेट एनीबडी. मला कुणाचाही द्वेष वाटत नाही 40 वर्ष. आय नो दिस इज अ बिग क्लेम. मी फार बडा चढाकर बोलतोय असं तुम्हाला वाटेल, मी हा दावा करतोय. नेव्हरदलेस आय मेक इट इन ऑल ह्युमिलिटी. नम्रतापूर्वक तुम्हाला हे सांगू इच्छितो. म्हणजे अशा तऱ्हेची वृत्ती ही सहज वृत्ती बनू शकते. सतत काम केलं तर इंटरनलायझेशन येऊ शकतं. म्हणून गांधीजींना विचारलं होतं की तुम्ही स्वतःला कोण समजता, तर ते म्हणतात, आय एम नॉट अ व्हिजनरी. मला असं सगळं दिसतं एकदम द्रष्टा असं मी नाही आहे. आय क्लेम टू बी अ प्रॅक्टिकल आयडियालिस्ट. प्रॅक्टिकल आयडियालिस्ट याचा अर्थ असा की मी आदर्शवादी आहे, पण मी व्यवहारातून आदर्शाकडे जाणार आहे. म्हणजे आदर्श आहे माझ्यासमोर, तर मला व्यवहार सोडून त्याच्या मागे जायचं नाही आहे, तर त्या व्यवहारातून मला त्या आदर्शाकडे जायचं आहे. आणि हे करत असताना मी फक्त स्वतःच्याच भावनांची जाण आणि भान ठेवायचं असं नाही,
तर मला समोरच्या व्यक्तीच्या भावनांची जाण आणि भान सुद्धा यायला पाहिजे. हे सुद्धा गांधीजींना फार प्रयत्नांनी आलं बरं का. म्हणजे गांधीजींना त्यांच्या पत्नीला कस्तुरबाला सुद्धा समजून घेण्यासाठी खूप वर्ष लागलेली आपल्याला दिसतात. म्हणजे असं नाही की त्यांनी, कारण ते एका बाजूने एक ट्रॅडिशनल नवरा पण होते ना त्या काळामध्ये. त्यांना हळूहळू स्वतःच्या शोधामध्ये नातेसंबंधांचा शोधही घेताना अनेक अडचणी आपल्याला आलेल्या दिसत आहेत. आणि त्या अडचणी त्यांनी लिहून पण ठेवलेल्या आहेत अनेक ठिकाणी. म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं, म्हणजे साऊथ आफ्रिकेत असताना तर एक घटना अशी घडते की ते इतके भडकतात कस्तुरबांच्या वरती की त्यांना घराच्या बाहेरच काढायला निघतात. असेही सगळं अतिरेकी वर्तन हे गांधीजींच्या हातून झालेलं आपल्याला दिसतं. पण हळूहळू त्यांच्या असं लक्षात येतं की दुसऱ्या माणसाच्या भावना का महत्त्वाच्या आहेत, कारण परस्परावलंबन हे महत्त्वाचं मूल्य आहे म्हणून. इंटरडिपेंडन्स इज अँड ऑट टू बी ॲज मच द आयडियल ऑफ मॅन ॲज सेल्फ सफिशियन्सी. एका बाजूने स्वयंपूर्णता भावनिक आणि वैचारिक महत्त्वाची आहे, पण दुसऱ्या बाजूने परस्परावलंबन हे महत्त्वाचं मूल्य असल्यामुळे दुसऱ्यांच्या भावनांचा आदर राखणं हेही महत्त्वाचं आहे. मॅन इज अ सोशल बीइंग, सामाजिक प्राणी आहे. विदाउट इंटर रिलेशन विथ सोसायटी ही कॅनॉट रिअलाइज इट्स वननेस विथ द युनिव्हर्स ऑर सप्रेस हिज इगोइझम. स्वतःचा अहंकार त्याची मशागत न करण्यासाठी आपल्या सामाजिकतेबरोबर असलेलं आपलं नातं, भावनिक नातं हे माणसाने लक्षात घेणं हा त्या माणसाच्या व्यक्तिशोधाचा आणि आत्मविकासाचाच एक भाग आहे. हे एका बाजूने भावनिकतेबद्दल बोलत असताना गांधीजी स्वतःच्या सकारात्मक भावनांची मशागत कशी करतात तेही पाहण्यासारखे. आपल्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी, आपल्या शांतीसाठी ते आपल्याला सांगतात की बाह्य घटकांवरती अवलंबून नका राहू. आपलं समाधान, आपला आनंद हा त्या प्रक्रियेतल्या क्षणांमध्ये आहे. आपला आनंद आपल्या बरोबर आहे. आपला आनंद वातावरणावरती आणि जगावरती कमीत कमी कसा अवलंबून राहील याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. त्यांना विचारलं जातं, आर यू हॅपी? तुम्ही आनंदी आहात? ते म्हणतात, आय कॅन आन्सर दॅट क्वेश्चन. आय एम परफेक्टली हॅपी. मी छानपैकी आनंदी आहे. मोर हॅपी दॅट यू आर आउटसाइड द व्हिलेज? या खेड्याच्या बाहेर असताना होतात त्याच्यापेक्षा जास्त, कमी? आय कॅनॉट से, नाही सांगता येत. फॉर माय हॅपीनेस इज नॉट डिपेंडंट ऑन एक्सटर्नल सर्कमस्टन्सेस. म्हणजे बाह्य परिस्थितीवरती माझा आनंद अवलंबून नाही. याचा अर्थ बाह्य परिस्थितीचा माझ्यावर परिणाम होत नाही असं धरायचं नाही. बाह्य परिस्थिती माझ्या आनंदाला विचलितही करू शकेल, परंतु माझ्या आनंदाचा धागा तुटणार नाही, बाह्य परिस्थिती कितीही कठोर असली तरी. असं जर आपण समजून घेतलं तर गांधीजी काय म्हणतात ते आपल्याला लक्षात येईल. पण आपल्या संपूर्ण आनंदाचा भर आपण जर बाह्य परिस्थितीवरच ठेवला तर आपलं फ्रस्ट्रेशन किती वाढेल. किंवा एखादी वस्तू मला मिळणं न मिळणं ह्याच्यावरती माझा आनंद ठेवला तर आपलं काय होईल. आपल्या परंपरेमध्ये सुख आणि आनंद या दोन भावना वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत की सुख हे प्राप्तीचं आहे, सुख हे उपभोगाचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा प्राप्ती होत नाही, उपभोग थांबतो, तेव्हा सुखाकडून माणूस दुःखाकडे जातो. आनंद हा आतमधून येणार आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून तो प्राप्तीवरती अवलंबून नाही, तो माझ्या कमाईवरती अवलंबून नाही, तो माझ्या साठवणुकीवरती अवलंबून नाही, तो व्यावहारिक जगामध्ये मला किती यश मिळतंय, पैसा मिळतंय, प्रतिष्ठा मिळतंय त्याच्यावर अवलंबून नाही. मी व्यक्ती म्हणून माझ्या विचारांच्या बरोबर, माझ्या भावनेच्या बरोबर, माझ्या वर्तनाच्या बरोबर किती कम्फर्टेबल आहे ह्याच्यावरती माझा आनंद अवलंबून आहे. आणि म्हणूनच जेव्हा माणूस आपल्या परंपरेमध्ये संन्यासाकडे जातो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्याला सुख आणि आनंद या दोघांमधला फरक कळलेला आहे. त्याला सुखाकडून आनंदाकडे जायचं आहे आणि म्हणून तो एका उच्च भावनेच्या प्रवासासाठी निघालेला आहे. आणि म्हणून त्याचा तो सम्यक न्यास म्हणजे त्याचा तो संन्यास आहे. आणि या उच्च भावनेच्या कडे तो त्या प्रवासाला निघालेला असल्यामुळेच की काय, सगळ्या संन्याशांच्या नावाच्या पुढे आनंद जोडण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मग ते विवेकानंद असतील, चिन्मयानंद असतील, मुक्तानंद असतील, वेगळे वेगळे वेगळे, कारण ते आता सुखाचा मार्ग सोडून आनंदाच्या मार्गाकडे निघालेत. म्हणून हेच आपल्याला गांधीजी सांगतात की सुखद भावना ह्या आपल्या आत आहेत आणि त्यांचं संगोपन आपल्याला पुन्हा जाणीवपूर्वक करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ते करत असताना गांधीजी आपल्याला सांगतात की विनोदाचा उपयोग करा, ह्युमर.
कधी कधी करा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. इथं ते आपल्याला सांगतायत, आय शेक ऑफ माय ब्ल्यूज बाय इंटेलिजन्स इन ह्युमर. मला कधी कधी जेव्हा खूप वाईट वाटतं, उदास वाटतं, तेव्हा मी विनोदातून, हसण्यामधून मी त्याच्यावरती उतारा शोधतो. बट द फॅक्ट दॅट आय हॅव टू रिझॉर्ट टू ह्युमर इज इटसेल्फ अन इंडिकेशन ऑफ माय इनवर्ड ग्रीफ. पण मला त्या हास्यामधून, त्या विनोदामधून हेही कळत असतं की अरे आत्ता मी माझ्या दुःखावरचा उतारा म्हणून ह्या विनोदाला वापरत आहे. पण गांधीजींनी एवढाच नाही वापर केला या ह्युमरचा. त्यांनी खूप इंटरेस्टिंगली त्यांचा विनोद हा वेगवेगळ्या परिस्थितींकडे, सिच्युएशन्सकडे पाहण्याचा खेळकरपणा सुद्धा आपल्याला दाखवतात. म्हणजे 1931 साली ज्या वेळेला ते गोलमेज परिषदेसाठी, राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी गेले इंग्लंडमध्ये, तेव्हा इंग्लंडच्या राजाने ह्या सगळ्या प्रतिनिधींना चहापानासाठी बोलवलं आणि तो समारंभ झाल्यावरती एका पत्रकाराने गांधीजींना विचारलं की वेल मिस्टर गांधी, डिडंट यू फील अ लिटल अंडर ड्रेस्ड इन फ्रंट ऑफ द किंग. म्हणजे तुम्हाला असं नाही का वाटलं की तुम्ही जरा कमीच कपडे घातलेले होते? तर गांधीजी म्हणतात, वाय, द किंग वॉज वेअरिंग इनफ फॉर बोथ ऑफ अस. म्हणजे त्या राजाने आमच्या दोघांनाही पुरतील एवढे कपडे घातलेले होते, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. म्हणजे ॲव्हरेज बरोबर निघालं सरासरीमध्ये. पण जरा खोलात जाऊन या विधानाकडे बघा. हा फक्त विनोद नाही आहे, ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी जे सगळे कपडे डबल घातले होते ना, ते माझ्या देशाच्या शोषणावरती होते. आणि तो तिथे भरपूर कपडे घालून बसलाय आणि मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय की जिथं अशा तऱ्हेचा विषमतेमधून आलेला अन्याय आणि त्याची गरिबी आणि शोषण आहे. हे त्यांना त्या विनोदामध्ये सांगायचं आहे. त्यामुळे या पद्धतीचा विनोद आपल्याला अनेक वेळा त्यांनी केलेला दिसतो. एकदा मजेशीर गोष्ट आहे की गांधीजी ज्या ट्रेनमधनं प्रवास करायचे, त्याला लोक लटकायचे. का बरं लटकायचे? गांधीजी आम्हाला बघायला मिळतील म्हणून. तर एक वकील असतो, तर तो असा लटकलेला असतो आणि तो पडतो त्या प्रवासामध्ये आणि पडल्यावरती गाडी थांबते ऑफकोर्स. मग त्याला उचलतात वगैरे, तर त्याला काही झालेलं नसतं सुदैवाने. तर तो असं म्हणतो की गांधीजींच्या बरोबर मी प्रवास करत होतो ना, म्हणून मला पडून सुद्धा अजिबात लागलं नाही, असं तो म्हणतो. तर गांधीजी त्याच्यावरती म्हणतात की हे जर लॉजिकली खरं असेल तर तू पडायलाच नको होतास. म्हणजे माझ्याबरोबर प्रवास केल्यामुळे जर महात्म्याच्या बरोबर प्रवास करत असतो, पडायला कशाला पाहिजे होतं तुला? तर असे खूप इन्स्टन्सेस आपल्याला त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये दिसतात की जिथं ते असे पटकन आपल्याला मजेशीरपणे त्यांच्यातला हा विनोदाचा भाग दाखवतात. आणि त्या विनोदामध्ये काय एक ॲकोमोडेशन आहे. म्हणजे एक मजेशीर गोष्ट आहे की जवाहरलाल नेहरू हे धूम्रपान करायचे, ते गांधीजींना माहिती होतं. तर एकदा काहीतरी मीटिंग असते, त्याच्यासाठी आश्रमामध्ये तयारी होत असते. तर ते सांगतात की ती कुंडी जी आहे, तिथून कुठून तरी कुंडी त्या ह्याच्यातून बाहेर आणत असतात, मातीची कुंडी असेल. तर ते म्हणतात की हो ती जवाहर इथे राहणारे ती कुंडी बाहेर काढू नका, त्याला ॲस्ट्रेसाठी उपयोग येईल त्याचा म्हणतात. म्हणजे यांना माहिती असतं की जवाहरलाल काय करतायत वगैरे. सो अशा तऱ्हेचं एक खूप इंटरेस्टिंग ह्युमर ह्या माणसाच्या मध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की या विनोदाच्या मुळं ना अडचणीमधलं तुमचं जे कोपिंग असतं ते फार चांगल्या पद्धतीने टिकतं. आणि म्हणून विनोदाचा वापर खूप वेगवेगळ्या पद्धतीने गांधीजींनी केलेला दिसतोय. अजून एक गोष्ट अशी आहे त्यांच्या आत्मशोधामध्ये, आणि जो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की नात्यांमध्ये जितकी जास्त निर्मळता येईल तितका तुमचा आत्मशोध चांगला होईल. नात्यांमध्ये निर्मळ राहा. नात्यांमधला दंभ कमी करायचा प्रयत्न करा. तोंडात एक आणि ओठात एक आणि पोटात एक असं ठेवू नका. जे काही तुमच्या पोटात आहे आणि त्याच्या विरुद्ध वागणं आहे असं नका करू. ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त ठेवा. आणि तो तुमच्यासाठी बरं का, तुम्हाला तो नातेसंबंध समृद्ध करायचा आहे, हा तुमचा एक गोल असेल. पण तुमच्या आत्मविकासासाठी सुद्धा तुम्ही ती निर्मळता ठेवणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक नात्याला तुम्ही काय दिलं, त्या नात्याने तुम्हाला काय दिलं, हे कसं घ्यायचं आणि कसं द्यायचं, हे देत आणि घेत असताना त्याच्यावरती जजमेंटल कसं नाही व्हायचं. हे मी एवढं दिलं, त्याने मला एवढंच दिलं, असा हिशोबीपणा कसा नाही करायचा, हे आपल्याला गांधीजी सांगतात. आणि हे त्यांनाही काही सहजपणे मिळालेलं नाही बरं का. त्यांनी सुद्धा त्यांचे भरपूर त्या बाबतीमधले लढे स्वतःच्या मनाशी दिलेले आपल्याला दिसतात. गांधीजींचं आणि विनोबांचं एक नातं असतं आणि त्या नात्याच्यामध्ये असं होतं की विनोबा गांधीजींना
आपले वडील मानायला लागतात. आणि ते पत्रामध्ये लिहितात की हे तुम्ही माझे वडील आणि पितृत्व माझं तुम्ही मान्य करा. तर आता कुणालाही छान वाटेल ना, की अरे एवढा मान देतोय एखादा माणूस आपल्याला. पण ह्या पत्राला, विनोबांच्या पत्राला गांधीजींनी दिलेलं जे उत्तर आहे, ते उत्तर फार छान आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत आपल्याला किती गोष्टी त्याच्यात कळतात ते आपण बघूया. गांधीजी लिहितात, "आय ॲक्सेप्ट द फादर्स पोझिशन यू गिव्ह मी, बिकॉज यू हॅव सॅटिस्फाईड ऑलमोस्ट ऑल माय एक्स्पेक्टेशन्स फ्रॉम अ सन." बघा, प्रत्येक शब्द नीट बघा. शेवटी गांधीजी वकील आहे ते विसरू नका. आय ॲक्सेप्ट द फादर्स पोझिशन यू गिव्ह मी. तू मला जे वडिलांचं स्थान दिलेलं आहेस, पितृत्व स्थान दिलेलं आहेस, त्याचा मी स्वीकार करतो. कारण माझ्या मुलापासूनच्या सगळ्या अपेक्षा तू पूर्ण केल्या आहेस. आय बिलीव्ह दॅट ही इज द ट्रू फादर हू गिव्स बर्थ टू अ सन ऑफ अ मोर स्टर्लिंग मंथ. म्हणजे असा पिता असावा की ज्यानं अशा मुलाला जन्म द्यावा की जो अधिक विकसित असावा त्या वडिलांपेक्षा. अँड ही इज अ ट्रू सन हू बिकम्स रिचर इन स्पिरिच्युअल व्हॅल्यूज दॅन हिज फादर. म्हणजे त्या मुलानं त्या वडिलांच्या पुढे जावं. इफ द फादर इज अ लव्हर ऑफ ट्रूथ, स्ट्रॉंग इन हिज रिझॉल्व्स अँड ॲक्ट्स अँड फुल ऑफ कंपॅशन, द सन शुड पझेस दिस क्वालिटीज इन अ ग्रेटर डिग्री. म्हणजे मुलामध्ये वडिलांचे चांगले गुण हे मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे. आय कॅन सी दॅट यू हॅव गेन्ड देम. मला असं दिसतंय की तू हे सर्व मिळवलेलं आहेस. बघा, यू हॅव गेन्ड देम ऑल, बट आय डोंट फाइंड दॅट युअर अचिव्हमेंट इज ड्यू टू एनी एफर्ट ऑन माय पार्ट. मी तुला त्यासाठी खास करून काही दिलेलं आहे असं मला वाटत नाही. मी तुझ्याबरोबर कॉन्शियसली काही काम केलेलं आहे, संस्कार केलेले आहेत असं मला वाटत नाही. सो द पोझिशन यू इन्स्टॉल मी ऑन, तू मला जे स्थान देतोयस, आय ॲक्सेप्ट ओनली ॲज अ गिफ्ट ऑफ लव्ह फ्रॉम यू. तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पायी तू मला हे स्थान देतोयस, ही भावना मनात धरून मी हे नातं स्वीकारतो. आय विल स्ट्राईव्ह टू बी फिट फॉर दॅट पोझिशन. बघा, मी या नात्यामध्ये स्वतःला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने बसवण्याचा प्रयत्न करेन. पण व्हेन आय टर्न आउट टू बी अ हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद, म्हणजे मी जर असंही वडील झालो की जो अन्याय करू लागला मुलावरती, यू मस्ट ऑफर सिव्हिल डिसओबिडियन्स अगेन्स्ट माय ऑर्डर्स ॲज डिड प्रल्हाद ऑफ युअर्स. म्हणजे असं की प्रल्हादाने, मुळातला शब्द आहे सादर निरादर, तू माझा सादर निरादर करावास, आदर निरादर करावास. मी जर हिरण्यकश्यपूसारखा वागू लागलो तर. मला वाटतं किती छान नात्याचं वर्णन आहे बघा, की ह्याच्यामध्ये जबाबदारी काय त्या नात्याची, द्यायचं काय, घ्यायचं काय, त्याच्यामधली निर्मळता, आरसपानीपणा हा कसा ठेवायचा, हे जणू काही या पत्रामधून गांधीजी विनोबांच्या समोर लिहित आहेत. आणि खूप महत्त्वाचं असं आहे की हे काही रक्ताचं नातं नाही आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की अशी नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जास्त बळकट असतात. अर्थात याचा अर्थ असा नाही बरं का की गांधीजी हे खूप आदर्श असे वडील होते. म्हणजे गांधीजी आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या संदर्भातलं त्यांचं वर्तन हे प्रत्येक वेळेलाच खूप आस्थापूर्वक राहिलेलं आहे असं सुद्धा नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला हे पण पाहायला पाहिजे की त्या काळामधले वडील आणि वडिलांची प्रतिमा ही सुद्धा बरीचशी परंपरागत होती आणि काही प्रमाणात गांधीजी त्यांच्यावरती त्या पारंपरिक पालकत्वाचा सुद्धा निश्चितपणे पगडा होता. पण आपली पालकत्वाची भूमिका ते सतत तपासून बघतायत का? तर हो, हे आपल्याला दिसतं. पालक म्हणून त्यांनी चुका केल्या असणार का? हो, केल्यातच. कारण कुठलाच पालक परिपूर्ण नसेल तर गांधीजी त्याला अपवाद कसे असतील? पण ते निदान पालकत्वाच्या नात्याकडे कसे पाहतायत हे आपल्याला बघणं आणि त्याच्यातून शिकणं ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे. म्हणून आपल्याला काय दिसतं की गांधीजी त्यांच्या संपूर्ण विचारांच्या मध्ये समतोल आणण्याचा प्रयत्न सतत करतात. अतिरेकी विचारांच्या पासून स्वतःला कसं दूर ठेवायचं हे ते सतत विचार करत असतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की विचार ही सतत इव्हॉल्व्ह होणारी गोष्ट आहे आणि प्रत्येक वेळचा नवा समतोल मला गाठता आला पाहिजे. एकच उदाहरण आपण घेऊ, जे विज्ञानाच्या आणि मशीन्सच्या, यंत्रांच्या बाबतीतलं आहे ते आपण बघूया. गांधीजी काय म्हणतात बघा, ह्याच्यावरती खूप विवाद गांधीजींच्या
भूमिकांबद्दल झालेले आहेत, म्हणून आपण हे उदाहरण घेऊ. हाऊ कॅन आय बी अगेन्स्ट ऑल मशिनरी व्हेन आय नो दॅट इव्हन दिस बॉडी इज अ मोस्ट डेलिकेट पीस ऑफ मशीन. हे शरीरसुद्धा एक इतकं खोलात जाऊन तयार केलेलं, नाजूक पद्धतीने तयार केलेलं, कुशल पद्धतीने तयार केलेलं असं यंत्र आहे, हे मला माहीत नाही आहे का? तर मी सगळ्या यंत्रांच्या विरोधात कसा असेल? व्हॉट आय ऑब्जेक्ट टू इज द क्रेज फॉर मशिनरी. या यंत्रांचं जे विलक्षण आकर्षण आहे ना, तिथं माझं ऑब्जेक्शन आहे. तिथं मी ते मला पटत नाही. नॉट मशिनरी ॲज सच. द क्रेज इज फॉर व्हॉट दे कॉल लेबर सेव्हिंग मशिनरी. म्हणजे कुठला विरोध आहे बघा, की यंत्र जर माणसांच्या हातातलं काम हे ओढून घेणार असतील तर त्या यंत्रांना माझा विरोध आहे. मेन गो ऑन सेव्हिंग लेबर टिल थाउजंड्स आर विदाउट वर्क अँड थ्रोन ऑन द ओपन स्ट्रीट्स टू डाय ऑफ स्टार्वेशन. जिथं यंत्र हे शोषणाचं कारण बनेल, जिथे यंत्र हे विषमतेला पूरक बनेल, तिथेच गांधी म्हणतात की माझं ऑब्जेक्शन आहे. आय वॉन्ट टू सेव्ह टाईम अँड लेबर. मला सुद्धा वेळ आणि श्रम यांची बचत करायची आहे. नॉट फॉर अ फ्रॅक्शन ऑफ मनकाइंड बट फॉर ऑल. ही जर मला संपूर्ण मानवतेसाठी तयार करता आली तर मला ते हवं आहे. म्हणजे शेवटी गांधीजींचा चरखा हा यंत्र नव्हता का? तर तो सुद्धा यंत्र होताच की. पण यंत्राला सुद्धा किंवा यंत्राच्या वापराला ही मानवतेची बैठक असली पाहिजे. यंत्राने अमानुष्य होता कामा नये. तर यंत्राने मानवतेच्या बाजूनं काम करावं, विरोधात नाही. अशा तऱ्हेची भूमिका यंत्राच्या बाबतीमध्ये गांधीजी मांडताना आपल्याला दिसतात. हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलं की ते समतोल शोधायचा प्रयत्न करत होते. आणि हा समतोल शोधत असताना समतोल असमतोल असं होत राहणार आहे, म्हणून प्रत्येक वेळेला मला नवीन प्रयोग करावा लागणार आहे, ह्याची जाणीव त्यांना आहे. आपण बघूया ओपननेस टू एक्सपेरिमेंट. सत्याग्रह जी गांधीजींची कल्पना, जी त्यांनी इतक्या आयुष्यभर हळूहळू त्याच्यावरती प्रयोग करत नेले, ते काय म्हणतायत? सत्याग्रह ॲज कन्सिव्ड बाय मी इज द सायन्स इन द मेकिंग. हे एक विज्ञान आहे, पण हे विज्ञान आहे ते परिपूर्ण नाही आहे, इन द मेकिंग आहे. मी त्याच्यावरती काम करतोय त्या प्रयोगावर. इट मे बी दॅट व्हॉट आय क्लेम टू बी अ सायन्स मे प्रूव्ह टू बी नो सायन्स ॲट ऑल. कदाचित मी ज्याला विज्ञान म्हणतोय ते वैज्ञानिक निकषांच्या दृष्टीनं कदाचित पूर्णत्वाला जाणार पण नाही. मे वेल प्रूव्ह टू बी द म्युझिंग्स अँड डुईंग्स ऑफ अ फूल इफ नॉट अ मॅडमॅन. म्हणजे अगदी मनोरुग्णच नाही, पण मूर्ख, एका मूर्ख माणसाने केलेलं हे मूर्ख काम आहे असंही आपण त्याला म्हणू शकता. इट मे बी दॅट व्हॉट इज ट्रू इन सत्याग्रह इज ॲज एन्शंट ॲज द हिल्स. किंवा कदाचित मला ना तेच सापडेल या सत्याग्रहाच्या माझ्या प्रयोगामधून जे आधीपासूनच आपल्याला माहिती आहे. ह्याच्यातलं काहीही असलं तरी मी माझे प्रयोग करत राहणार आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टीने जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जो ओपननेस आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. की हे करत असताना एकच पोझिशन घेणं, मी जे म्हणतोय तेच विज्ञान, मी जे करतोय तीच पूर्व दिशा, मला माहिती आहे, असा भाग नाही आहे. हे हळूहळू इव्हॉल्व होत जाणार आहे आणि मी काय करतोय त्याच्याबद्दल करताना समरस व्हायचं आहे, पण केल्या लगेच निरीक्षक व्हायचं आहे. समरसता आणि निरीक्षण हे सतत चालू राहिलं पाहिजे. बघा, आपल्याला गांधीजी काय सांगतायत की जे करत आहात त्याच्यामध्ये खूप समरस व्हा, पण ते झाल्या लगेच निरीक्षक व्हा, लगेच त्याचं मूल्यमापन करा. मग पुढे जेव्हा जाल तेव्हा समरस व्हा, परत मूल्यमापन करा. असं जर करत राहिलात तर तुमची प्रयोगशीलता तुम्हाला जपता येईल. आणि म्हणून प्रोसेस इज सुप्रीम. प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या प्रक्रियेला आपलं सगळं द्या. तुमच्या आतमध्ये असलेली सगळी ऊर्जा द्या, तुमची क्रिएटिव्हिटी द्या, तुमचे विचार द्या, तुमची भावना द्या. प्रोसेस इज एव्हरीथिंग. ते म्हणतात आपल्याला जॉय लाईज इन द फाईट, इन द अटेम्प्ट, इन द सफरिंग इन्व्हॉल्व्ड, नॉट इन द विक्टरी इटसेल्फ. यश अपयश, जिंकणं हरणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये काय जोशाने, काय ऊर्जेने, काय समरसतेने सहभागी होता, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे असं ते सांगतात. आणि जेव्हा तुम्ही या प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये सहभागी होणार, तेव्हा तुम्हाला प्रयोग करत असताना धोका घ्यावा लागणार. धोक्याशिवाय प्रयोगशीलता कसली? पण आपल्याला धोका घेताना जास्तीत जास्त विचारपूर्वक धोका घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.
म्हणूनच तो इनर व्हॉइस, म्हणूनच ते सगळं पृथक्करण, आणि म्हणूनच ते पृथक्करण प्रार्थनेसारख्या भाववृत्तीमध्ये होणं, हे जर तुम्ही केलं तर तुम्ही जो धोका घ्याल तोही वास्तवाला धरून असेल, रॅशनल रिस्क टेकिंग. म्हणून गांधीजी म्हणतात, डज नॉट द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड शो दॅट देअर वुड हॅव बीन नो रोमॅन्स इन लाईफ इफ देअर हॅड बीन नो रिस्क. हो, गंमत कशी निर्माण झाली असती, प्रणय कसा निर्माण झाला असता, रोमॅन्टिकनेस कसा आला असता जर माणसाने धोके घेतलेच नसते तर, असं सुद्धा ते आपल्याला एका बाजूने सांगतायत. म्हणजेच कॉग्निशन, इमोशन अँड ॲक्शन, विचार, भावना आणि वर्तन. विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा समतोल गाठण्याचा प्रयत्न म्हणजेच व्यक्तीचा विकास, आणि तो कधीही स्थितिशील असणार नाही. हा प्रवास नेहमी गतिशील असेल. म्हणून गांधीजी म्हणतात, आय नो दॅट द मेंटल ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. विचार, भावना, वर्तन ह्यामध्येच सगळं आहे. जस्ट ॲज प्रेयर मे बी मिअरली अ मेकॅनिकल इंटोनेशन ॲज ऑफ अ बर्ड. म्हणजे तुम्ही प्रार्थना म्हणाल पण ती पोपट पंचीसारखी म्हणालात ना, तर त्या प्रार्थनेला काही अर्थ नाही, कारण त्याच्यामध्ये त्यावेळेला तो भावच नाही. सो मे अ फास्ट बी अ मिअर मेकॅनिकल टॉर्चर ऑफ द फ्लेश. उपवास करायचा म्हणजे फक्त शरीराला कष्ट द्यायची आहेत आणि ती शरीराची पीडा आहे असं म्हणाल तर तो फक्त कृतीच्या पातळीवरती तो राहील. मग तो मनाला समृद्ध करणारच नाही, त्याच्यामध्ये योग्य भावना असणारच नाही. नीदर विल टच द सोल विदिन. म्हणजे फक्त विचार, फक्त कृती, फक्त भावना हे विभक्तपणे जर जीवनात आले तर त्यांचा माणसाच्या अंतरात्म्यावरती परिणाम होणार नाही. या तीन गोष्टी जर एकजिन्सीपणे, एकरूपाने, ऐक्य, एकरूपता अशी ठेवून जर माणसाच्या जीवनात आल्यात तर माणसाच्या जीवनाचा स्तर, आतल्या जीवनाचा, मनातल्या जीवनाचा, त्याच्या अंतर्गत जीवनाचा स्तर हा निश्चितपणे वाढू शकेल असं ते म्हणतात. आणि मग त्यांच्या असं लक्षात येतं की हे खरं खोल जाणार आहे. माणसाने प्रयत्न जे करायचे स्वतःच्या विकासाचे, ते स्वतःच्या गाभ्याकडे जाणारे प्रयत्न पाहिजेत. स्वतःची जी आत रुतून बसलेली विचारसूत्र आहेत त्यांच्यामधली कुठली तारक, कुठली मारक. तारक जी आहेत त्यांना कसं सिद्ध करायचं, त्यांना शक्ती कशी द्यायची, मारक जे आहेत त्यांना बदलायचं कसं. म्हणजे मगाशी आपण गांधीजींच्या तरुणपणाबद्दल बोललो, ते जेव्हा इंग्लंडमध्ये गेले विद्यार्थी म्हणून, तेव्हा त्यांना एक फरक कळला की कॅरेक्टर आणि इमेज. इमेज म्हणजे प्रतिमा, कॅरेक्टर म्हणजे जी नैतिकता, कॅरेक्टर म्हणजे जो व्यक्तिमत्वाचा गाभा. तर प्रतिमा एक असते आणि व्यक्तिमत्वाचा गाभा दुसरा असतो. प्रतिमेच्या मोहात पडू नका. अब्राहम लिंकनचं एक फार सुंदर वाक्य आहे. जेव्हा अब्राहम लिंकन आपल्याला असं सांगतात की कॅरेक्टर इज लाईक अ ट्री अँड इमेज इज लाईक अ शॅडो ऑफ दॅट ट्री. म्हणजे ती जी सावली आहे ना, ती मोठी, कमी, जास्त, लांब, आखूड होते. झाड तसंच राहतं. म्हणून आपल्याला त्या झाडावरती काम करायचं आहे, त्या गाभ्यावरती काम करायचं आहे. आणि हे गांधीजींना कळलं त्या इंग्लंडमध्ये. म्हणून त्यांनी मग ते जे बाहेरचे सगळे प्रतिमेवरती काम करण्याचे भाग होते ते त्यांनी कमी केले. ते आपल्या विचारांच्याकडे, भावनांच्याकडे, वर्तनाकडे वळले. म्हणून ते लिहितात, ऑल ऑफ युअर स्कॉलरशिप, all your study of Shakespeare and Wordsworth would be in vain if at the same time you did not build your character and attain mastery over your thoughts and your action. म्हणजे बाह्य विद्यांचा अभ्यास करत असताना आपल्या मनाच्या आतली जी विद्या आहे त्या विद्येकडे दुर्लक्ष करू नका. आपण नेहमी बाह्य जगतामधल्या सगळ्या ज्या विद्या आहेत, सर्व जे ज्ञान आहे ते घेतो, पण आपल्या मनाच्या आतमध्ये लपलेलं ज्ञान शोधायचा प्रयत्न करत नाही. तो करा. ते जर तुम्हाला गवसलं, तो जर तुम्हाला अंतरात्मा गवसला, ते कॅरेक्टर, स्वतःची नैतिकता, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा गाभा जर तुम्हाला गवसला, तर मग ना तुम्हाला प्रतिमेमध्ये काही रसच राहणार नाही. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट ते आपल्याला इथे सांगतायत, कारण त्यांचा विश्वास आहे तो अत्यंत अढळ आहे. कंटिन्युअस इव्होल्युशन ऑफ मॅन. माणूस हा सतत उत्क्रांत होतो आहे. एका माणसाचं मन सुद्धा एका जीवनामध्ये उत्क्रांत होत असतं. आणि म्हणून त्या उत्क्रांतीचा साक्षीदार प्रत्येकाने व्हावं. एकाच वेळेला तुम्ही साक्षीदार पण होऊ शकता, एकाच वेळेला तुम्ही चेंज मेकर सुद्धा होऊ शकता. तुम्ही बदल घडवू पण शकता, तुम्ही त्या बदलाचे साक्षीदार सुद्धा असू शकता. फक्त माणसालाच
हे कळतं. माणसालाच हे माहिती आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची पहिली ओवी जी आहे की स्वसंवेद्य असलेलं आत्मरूप. माणूसच असा आहे की ज्याला आत्मरूपाचा शोध घेता येतो, त्या स्वसंवेद्य करता येतं त्या आत्मरूपाला. म्हणून ओम नमो जी आद्या जे आहे त्याच्यामध्ये तो आत्मरूप स्वसंवेद्य आहे. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेताना एकाच वेळी साक्षीदार बनू शकता, एकाच वेळेला चेंज एजंट बनू शकता. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये एक मोकळेपणा पाहिजे, मनामध्ये एक प्रवाहीपणा पाहिजे. म्हणून गांधीजी आपल्याला सांगतात, आय वुड लाईक टू से टू द डिलिजंट रीडर ऑफ माय रायटिंग्स अँड टू अदर्स हु आर इंटरेस्टेड इन देम. जे माझ्या लिखाणाचा अभ्यास करतायत किंवा ज्यांना त्याच्यामध्ये रस आहे त्यांना मला असं सांगायला आवडेल that I am not at all concerned with appearing to be consistent. एकाच पद्धतीने सातत्यपूर्ण लिहिण्यावरती माझा विश्वास नाही. In my search after truth, I have discarded many ideas and learned many new things. सत्याच्या माझ्या प्रवासामध्ये मी अनेक विचार सोडून दिलेले आहेत आणि अनेक नवीन गोष्टी शिकलेलो आहे. ओल्ड ॲज आय एम इन एज, मी जसा जसा माझं वय वाढतंय, आय हॅव नो फिलिंग दॅट आय हॅव सीज टू ग्रो इनवर्डली. माझ्या आतली माणूस म्हणूनची वाढ, तो विकास हा कमी होतोय असं मला वाटतच नाहीये. अँड इट विल स्टॉप ॲट द डिझोल्युशन ऑफ द फ्लेश. म्हणजे जरी माझं हे मर्त्य शरीर जरी गेलं तरी सुद्धा तो प्रवास कुठेतरी चालू राहील असा माझा विश्वास आहे. व्हॉट आय एम कन्सर्न विथ इज माय रेडीनेस टू ओबे द कॉल ऑफ ट्रुथ. माझ्या अंतर्यामी असलेला तो सत्याचा, तो विवेकाचा आवाज, तोच माझा भगवान, तोच माझा भगवंत, माय गॉड. फ्रॉम मुमेंट टू मुमेंट मी सतत साथ घालत जाईन त्या अंतरात्म्याला. अँड देअरफॉर when anybody finds any inconsistency between any two writings of mine, म्हणजे एखाद्या माणसाला एका विषयावरती मी लिहिलेल्या लिखाणामध्ये जर विसंगती आढळली, अँड इफ ही हॅज स्टील फेथ इन माय सॅनिटी, म्हणजे जर मला आता म्हातारचळ लागलेला नाही असा त्याला विश्वास असेल, कारण 1933चं आहे कोटेशन, he would do well to choose the later of the two on the same subject. म्हणजे आधी लिहिलेलं असेल आणि नंतर लिहिलेलं असेल ना एखाद्या विषयावरचं माझं मत, तर नंतरचं जे माझं मत आहे ते माझं त्या विषयावरचं मत म्हणून ग्राह्य धरावं. खूप शिकवून जाणारा हा पॅसेज आहे बघा, की याच्यामधून आपल्याला कळतं की माणसाचं मन हे सुद्धा उत्क्रांत होत जाणार आहे. माणसाचं मन हे कधीच परिपूर्णतेला पोहोचणार नाही. पण माणसाच्या मनामध्ये इतका मोकळेपणा हवा की सतत आपली भूमिका तपासून पाहत राहणं. तो जर मोकळेपणा असेल तर माणूस नव्याने शिकत जाईल. आणि ते शिकणं हेच महत्त्वाचं आहे. शिकून काय व्हायचं हे महत्त्वाचं नाहीच आहे. जे काय व्हायचं ते होणारच आहे. पण आपल्याला फक्त शिकायचं ही गोष्ट महत्त्वाची. आणि तसं असेल तर गांधीजी आपल्याला म्हणतात, आधीच्याच त्यांच्या भूमिकेचा विस्तार आहे, की जर सगळं वर्तन सारखंच महत्त्वाचं आहे तर तुमच्या जीवनातल्या सगळ्याच भूमिका सारख्याच महत्त्वाच्या आहेत असं माना. आणि सगळ्या भूमिका या सारख्याच महत्त्वाच्या मानून त्या समरसतेने करण्याचा प्रयत्न करा. म्हणून गांधीजी आपल्याला सांगतात, ऑल रोल्स आर इक्वल. साऊथ आफ्रिका इज द ग्रेव्ह ऑफ मेनी रेप्युटेशन्स, रोड दिस मॅन. गांधीजींच्या बद्दल आहे, ॲडिंग, इट हॅज सर्टनली बीन द बर्थ प्लेस ऑफ अ फ्यू अँड वन सच इज दॅट ऑफ मोहनदास करमचंद गांधी. म्हणजे जणू काही या साऊथ आफ्रिकेमध्ये अनेक कर्तृत्वांचा, अनेक मान्यवरांच्या प्रसिद्धीचा हा ऱ्हास झाला, पण इथं मात्र माझ्यासाठी हे जन्मस्थान ठरलं. कुठल्या कुठल्या भूमिका? मोहनदास करमचंद गांधी या माणसाच्या दिवाण सन, दिवाणाचा मुलगा, बॅरिस्टर, स्ट्रेचर बेअरर, पॅम्पलेटियर म्हणजे पत्रकं वाटणारा, कल्चर्ड थिंकर, वैचारिक ज्याची वाढ झाली आहे असा विचारवंत, कोर्टियस जेंटलमन, सौजन्यशील असा वागणारा सद्गृहस्थ, मॅन्युअल लेबरर, शरीरश्रम करणारा, नर्स, टीचर, ॲजिटेटर म्हणजे हा कार्यकर्ता, ॲक्टिव्हिस्ट, प्रपोगंडिस्ट म्हणजे प्रचार करणारा, स्टर्लिंग फ्रेंड अतिशय चांगला मित्र, जीवाला जीव देणारा, नो मॅन्स एनिमी कुणाचाही शत्रू नाही, अजातशत्रू, एक्स कन्व्हिक्ट कारण शिक्षा पण झालेली आहे त्यामुळे गुन्हेगारसुद्धा, साधूसुद्धा, चोजन लीडर ऑफ हिज पीपल म्हणजे एका बाजूने तो लीडर पण आहे, अँड आर्च पॅसिव्ह रेजिस्टर, सत्याग्रही. ह्या सगळ्या भूमिका ज्या माझ्या आहेत
ह्या सगळ्या सारख्याच महत्त्वाच्या आहेत. पण ह्यातल्या कोणत्याही भूमिकेवरती माझं माणूस म्हणूनचं मूल्य ठरत नाही. या सर्व भूमिका माझ्या आहेत, पण मी म्हणजे ह्यातली एकही भूमिका नाही. हे आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं, परंपरेमध्ये याला गुणाधीन आणि गुणातीत असं म्हटलेलं आहे, की जेव्हा सर्व गुणांना, सर्व भूमिकांना तुम्ही तुमच्यावरती राज्य करू देता, तेव्हा तुम्ही म्हणजेच ती भूमिका होता. पण त्या वेळची भूमिका समरसतेने करा, परंतु ही भूमिका म्हणजे तुम्ही नाही, हे लक्षात ठेवा. हेच व्यक्तिविकासाचं महत्त्वाचं तत्व गांधीजी आपल्याला सांगतायत. म्हणून ते म्हणतायत, नन डिफाईन्स मी. मॅन अँड हिज डीड आर टू डिस्टिंक्ट थिंग्स. इट इज क्वाईट प्रॉपर टू रेझिस्ट अँड अटॅक अ सिस्टीम, बट टू रेझिस्ट अँड अटॅक अनदर पर्सन. एखाद्या रचनेच्या वरती, एखाद्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही निश्चितपणे लढा उभारा, पण तो माणसाच्या विरोधात नको. कारण दुसऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही जेव्हा उभे राहाल, तेव्हा इट इज रेझिस्टिंग अँड अटॅकिंग वनसेल्फ. तुम्ही स्वतःच्याच विरोधात उभे आहात. वी आर ऑल टार्ड विथ द सेम ब्रश. आपण एकाच निर्मितीची वेगवेगळी रूपं आहोत, आर चिल्ड्रन ऑफ वन अँड द सेम क्रिएटर. And as such, the divine powers within us are infinite. To slight a single human being is to slight those divine powers. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवत्वाचाच अपमान करण्यासारखा आहे. And thus to harm not only that being, but with him the whole world. त्यामुळे आपल्याला काय लक्षात घ्या, की व्यवस्थेविरुद्धचा लढा आणि व्यक्तीविरुद्धचा द्वेष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तीविरुद्धचा द्वेष न करता व्यक्तीबरोबरचा त्याविषयीचा माणूस म्हणूनचा आदर धरून सुद्धा, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य ती जागा देऊन सुद्धा, त्या व्यवस्थेला, त्या व्यवस्थेमधल्या आपल्याला न पटणाऱ्या भागांना निश्चितपणे आपण आपल्या सद्विवेकाच्या आधारावरती विरोध करू शकतो. म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी आपण स्वतःकडे कसे बघणार आणि स्वतःकडे बघण्याचा आरसा काय, तर आपलं वर्तन. म्हणून गांधीजी आपल्याला सांगतात, टेस्ट युअर ॲक्ट्स. एव्हरी मुवमेंट ऑफ अवर लाईफ शुड बी फिल्ड विथ मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी, बट दॅट ॲक्टिव्हिटी शुड बी सात्विक, टेंडिंग टू ट्रुथ. जी आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याकडे घेऊन जाईल ते सात्विक. वन हू हॅज कॉन्सन्ट्रेटेड हिज लाईफ टू सर्व्हिस कॅनॉट लाय आयडल फॉर अ सिंगल मुवमेंट. गांधीजी इथं आपल्याला सांगतायत की जितकी सेवावृत्ती आपल्या वर्तनामध्ये येईल तीच सात्विकता आहे. सात्विकता आणि सेवावृत्ती वेगळ्या नाहीत. तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जितकी सेवावृत्ती आणाल, तितका तुमच्या व्यक्तिविकासाचा मार्ग हा जास्त सुकर होईल. बट वन हॅज टू लर्न टू डिस्टिंग्विश बिटवीन गुड ॲक्टिव्हिटी अँड इव्हिल ॲक्टिव्हिटी. This discrimination goes naturally with a single-minded devotion to service. सत्य काय आणि असत्य काय हे तुम्हाला कधी कळेल, की जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावाने सेवा करायला लागाल, तेव्हा सत्य तुमच्यासमोर आपोआपच येईल. या छायाचित्रात आपण जे पाहतोय ते परचुरे शास्त्री आहेत. ते कुष्ठरोगी होते आणि त्यांच्या जखमा धुताना हे गांधीजी आहेत. आणि तेही सगळं काम ते त्याच निष्ठेने करायचे. त्यामुळं सेवाभाव ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. म्हणून गांधीजींच्या संदर्भामध्ये विनोबा असे लिहितात, फार छान वाक्य आहे विनोबांचं. वन मस्ट नॉट देअरफॉर बी अ ब्लाइंड डिव्होटी ऑफ गांधीजी. गांधीजींचे अंधभक्त होऊ नका. ही वॉज अ मॅन. तो शेवटी माणूस होता. ही मस्ट रिमेन अ मॅन. त्यानं माणूस म्हणूनच राहू दे. अवर गोल लाईज इन हिम रिमेनिंग अ मॅन. त्यांना देवत्व देऊ नका. आपलं ध्येय हेच आहे की त्या माणसाला समजून घेऊया. ही विल देन बी अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट अ गुड मॅन शुड बी लाईक. चांगला माणूस कसा असावा, ह्या चांगल्या माणसाचा अधिक चांगलेपणाकडे जाणारा प्रवास कसा असावा, ह्याचा केस स्टडी म्हणून आपण गांधीजींच्याकडे बघूया ना. त्यांना देवत्व नको देऊया. हिज लाईफ विल प्रेझेंट अ मोरल आयडियल बिफोर द वर्ल्ड. एक नैतिकता त्या व्यक्तीच्या प्रवासातून आपल्याला जी कळते ती आपल्या जगासाठी महत्त्वाची आहे. ऑन द अदर हँड, इफ वी इम्पोज गॉडहुड अपॉन हिम, आपण जर त्याला देवत्व दिलं अशा व्यक्तीला, तर नो गुड विल कम ऑफ इट. त्यातून आपल्या हातात काही चांगलं पडणार नाही. अँड वी वुड हॅव लॉस्ट अ ह्युमन आयडियल.
आणि आपण त्या माणसामधलं एक मानवी मूल्य हे हरवून बसू. म्हणून माणसाला माणूस म्हणूनच पहा. आणि हे विनोबाजी आपल्याला सांगतायत ते फार महत्त्वाचं आहे. ते फक्त गांधीजींच्या बाबतीत नाही आहे, ते सर्व बाबतीमध्ये आपल्याला लागू पडणार आहे. म्हणून गांधीजींचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की ह्या माणसामध्ये कमतरता नव्हत्या असं नाही. या माणसामधले काही गुणधर्म हे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांना स्वतःला आणि इतरांना भयंकर त्रासदायक झालेले दिसतायत. गांधीजींच्या वागण्यामध्ये कधी-कधी विलक्षण अकोमोडेटिव्हनेस आणि स्वीकार आपल्याला दिसतो. जसं सरहद्द गांधी जेव्हा पहिल्यांदा आले राहायला साबरमती आश्रमामध्ये खान अब्दुल गफार खान, तेव्हा गांधीजी म्हणतात की सामिष्य भोजनाची त्यांना सवय असेल तर ते करूया. इतके एका बाजूला हे अकोमोडेटिव्ह आहेत की ते नॉनव्हेज आपल्या भाषेत द्यायला तिकडं तयार आहेत. दुसऱ्या बाजूला कधी-कधी माणूस प्रचंड हट्टी. म्हणजे जेव्हा एकदा ओरिसाला गेलेले असतात, पुरी जगन्नाथपुरी आहे ना, तर गांधीजींचा असा नेम असतो की जर तिथं दलितांना प्रवेश नसेल तर मी तिकडे जाणार नाही. पण कस्तुरबा ज्या असतात त्यांना जायचं असतं. त्यांना असं वाटतं की अरे मी आता जगन्नाथपुरीला परत कधी येणार, मला जाऊन दर्शन घेऊन यायचं. म्हणून त्या काय करतात, महादेवभाई असतात ना देसाई गांधीजींचे सेक्रेटरी, त्यांच्या पत्नीला घेऊन जातात ह्यांना न सांगता. आणि नंतर ह्यांना कळतं ते जाम भडकतात. आणि मग भडकल्यावरती कोणावरती राग काढणार, तर ते महादेवभाईंवरतीच राग काढतात. आणि तो राग काय काढतात की तुझ्या बायकोनं माझ्या बायकोला त्या मंदिरात जाण्यापासून परावृत्त का बरं नाही केलं. म्हणून महादेवभाईंच्या ज्या डायरीज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फार छान लिहून ठेवलं आहे त्या प्रसंगानंतर, की स्वर्गामधल्या एखाद्या संताबरोबर राहणं इज अ मॅटर ऑफ ब्लिस अँड ग्लोरी, पण या जगामध्ये अशा संताबरोबर राहणं इज क्वाईट अ डिफरंट स्टोरी. तर म्हणजे हा माणूस अनेक वेळेला त्रासदायक सुद्धा होता. हे सगळं आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला गांधींवरती देवत्व लादायचं नाही. पण गांधींच्या प्रवासामधून आपल्या विचार, भावना आणि वर्तन यांच्या समृद्धीसाठी जे काही घेता येईल ते मात्र आपल्याला निश्चितपणे घ्यायचं आहे. का? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्याला सांगतायत, चेंज स्टार्ट्स विथ सेल्फ. बदल माणसामध्ये व्हायचा असेल, जगामध्ये बदल व्हायचा असेल तर तो माणसापासूनच सुरू होणार. राधाकृष्णन लिहितात, वी आर लिव्हिंग इन अ सिंग्युलर मुवमेंट ऑफ हिस्ट्री, अ मुवमेंट ऑफ क्रायसिस इन द लिटरल सेन्स ऑफ द वर्ड. हे विधान त्यांनी कधी केलं हे मी तुम्हाला नंतर सांगतो, पण जरा बघा की आजच्या परिस्थितीला हे विधान किती सुसंगत आहे. इन एव्हरी ब्रांच ऑफ अवर ॲक्टिव्हिटी, मटेरियल अँड स्पिरिच्युअल, वी सीम टू हॅव अराइव्ड ॲट अ क्रिटिकल टर्निंग पॉईंट. आपल्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एका आणीबाणी सदृश अशा परिस्थितीमध्ये आलेलो आहोत. दोज हू हॅव सर्व्हेड द सीन हॅव गिव्हन अस डिफरंट आन्सर्स अबाउट द कॉज अँड क्युअर ऑफ अवर एलिंग सिव्हिलायझेशन. या संघर्षमय अशा संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या लोकांनी, ज्यांनी या परिस्थितीचं अवलोकन केलं, त्यांनी आपल्याला वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. गांधी टेल्स अस दॅट वी हू कॉन्स्टिट्यूट द सोशल ऑर्डर. मग गांधी आपल्याला असं सांगतात की ही जी सामाजिक व्यवस्था आहे, जी व्यक्तींनी तयार केलेली आहे, दे आर द डिसीज अँड दे मस्ट चेंज. व्यक्तीने बदलायला पाहिजे इफ सिव्हिलायझेशन इज टू इम्प्रूव्ह. जर संस्कृतीचा विकास व्हायचा असेल तर. आता सांगतो की हे राधाकृष्णनांनी कधी लिहिलं. गांधीजींच्या वयाला ज्या वेळेला 70 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांच्यासाठी एक सन्मान ग्रंथ तयार केला गेला, ज्याचे संपादक राधाकृष्णन होते, ज्यामध्ये जगातल्या अनेक मंडळींनी, विख्यात मंडळींनी लेख लिहिले. त्या संपादकीयामध्ये लिहिलेलं हे उद्धृत आहे राधाकृष्णनांचं. ते मी इथं आपल्यापुढे एवढ्यासाठी सादर करतोय की ते आजसुद्धा अतिशय सुसंगत आहे म्हणून. आणि त्याच पुस्तकामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लिहिलेला हा लेख आहे. त्यामध्ये ते लिहितात, द मॉरल इन्फ्लुएन्स विच ही हॅज एक्झरसाइज्ड अपॉन थिंकिंग पीपल थ्रू द सिव्हिलाइज्ड वर्ल्ड. गांधीजींचा जो प्रभाव, नैतिक प्रभाव या सगळ्या संस्कृतीवरती पडलेला आहे, जगातल्या थिंकिंग पीपल, जे विचारी लोक आहेत त्यांच्यावरती, मे बी फार मोर ड्युरेबल, अत्यंत टिकाऊ असेल, दॅन वूड ॲपियर लाईकली इन द प्रेझेंट एज. आज जो दिसतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात हा प्रभाव टिकाऊ असेल. विथ इट्स एक्झॅजरेशन ऑफ ब्रूट फोर्स. म्हणजे पुढच्या जगामध्ये जिथं विषमता म्हणा, जिथे दाहकता म्हणा, जिथे क्रूरता म्हणा मोठ्या प्रमाणात येणार आहे,
तिथे सुद्धा हा प्रभाव राहील. फॉर द वर्क ऑफ स्टेट्समन इज परमनंट ओनली इन सो फार ॲज दे अराउज अँड कन्सॉलिडेट द मॉरल फोर्सेस ऑफ देअर पीपल्स थ्रू देअर पर्सनल एक्झाम्पल अँड एज्युकेटिंग इन्फ्लुएन्स. म्हणजे हे जे सगळे मुत्सद्दी लोक आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, ते आपल्याला काय देतात, तर ते नैतिकतेला एक प्रकारची उभारी देतात. ते नैतिकतेला एक रूप प्राप्त करून देतात स्वतःच्या व्यक्तिगत उदाहरणातून. आणि एज्युकेटिंग इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांचा जो प्रभाव असतो, तो प्रभाव काय असतो, तर ते इतर अनेकांना शिकायला आणि शिकवायला उद्युक्त करतात. हा त्यांचा प्रभाव आहे असं आपल्याला आईन्स्टाईन सांगतात. आणि ह्याच आईन्स्टाईननी गांधीजी जेव्हा गेले तेव्हा काय म्हटलंय ते आपण बघूया. तेव्हा आईन्स्टाईन आपल्याला सांगतात, जनरेशन्स टू कम विल स्केअर्सली बिलीव्ह. येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांचा विश्वास बसेल किंवा नाही, दॅट सच अ वन ॲज दिस, ह्यासारखा माणूस एव्हर इन फ्लेश अँड ब्लड वॉक्ड अपॉन धिस अर्थ. ह्या जगामध्ये अशा तऱ्हेचा एक माणूस होऊन गेला, ह्याच्यावरती विश्वासच बसणार नाही कदाचित येणाऱ्या पिढ्यांचा. पण आपल्या असं लक्षात येईल की आपण जर या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला, अभ्यास करत गेलो, तर आपल्याला कळेल की अरे आज सुद्धा हा माणूस अनेक तऱ्हेने सुसंगत आहे. सर्वच तऱ्हेने कोणताच माणूस सुसंगत नसेल, पण अनेक तऱ्हेने हा माणूस सुसंगत आहे. आणि ती सुसंगती आपल्याला शोधायला पाहिजे की आजच्या काळामध्ये ह्या माणसाच्या प्रवासामधून आपण काय शिकू शकतो. आजचा आपला विषय आपण घेतला होता फक्त मनोविकास. या मनोविकासाच्या प्रवासामध्ये त्यांच्या विचार, भावना, वर्तनाच्या वर त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या मधून आपण सगळ्यांनी आज काय शिकावं, पुढच्या पिढ्यांनी आपण काय शिकावं, हे आपण जर या माणसाच्या कडून शिकलो, त्याच्या एकंदर जीवनामधून शिकलो, तर तो तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचा भाग असेल. आणि त्या निमित्तानेच गांधीजी तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा जागृत होतील. आत्ता तुम्ही जे छायाचित्र पाहत आहात ते छायाचित्र रिचर्ड ॲटनबरो त्यांनी गांधीजींच्या विचारांवरती एक छानसं पुस्तक लिहिलं आहे छोटंसं, त्यांना भावलेले विचार. त्याच्यामध्ये हे छायाचित्र आहे. हा जो प्रसंग आहे तो असा आहे की रिचर्ड ॲटनबरो गांधी ही चित्रपट निर्माण करतायत, बेन्स किंग्सले गांधीजींचं काम करतायत, दांडी यात्रेसाठी गांधीजी निघतायत, या प्रसंगाचं शूटिंग आता चालू आहे. आणि त्या शूटिंगमध्ये हे बेन किंग्सले आहेत, तो शॉट चालू झालेला आहे. आणि तो एकंदर माहोल, ते एकंदर वातावरण असं निर्माण होतं की तिथं हा जो दिग्दर्शक आहे, हा दिग्दर्शक जणू काही गांधीजींनाच वंदन करतोय. तुम्हाला हॅट घातलेले जे दिसतात ते रिचर्ड ॲटनबरो आहे. म्हणजे ह्या माणसाचा प्रभाव हा अनेकांवरती पडला. ह्या माणसाचा प्रभाव पुढे सुद्धा अनेकांवरती पडत राहणार आहे. आणि तो एकाच साध्या कारणासाठी की सत्याचा शोध घेता येतो. सत्याचा शोध घेणं याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही त्याच्यासाठी नव्हतं. आपण सुद्धा त्या वाटेवरती 4 पावलं चालायला काय बरं हरकत आहे. गांधीजी आपल्याला सांगतात, बी ट्रू. आज आपण सगळेजण बिईंगच्या ऐवजी बिकमिंगकडेच खूप चाललो आहोत. म्हणजे आपल्याला काय व्हायचं आहे, आपल्याला कुणीतरी व्हायचं असतं. पण आपण जर स्वतःमधलं सत्य शोधत गेलो तर निश्चितपणे त्याचा एक अतिशय चांगला परिणाम आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यावरती सुद्धा होणार आहे. असा शोध करण्यासाठी, असा शोध घेण्यासाठी गांधीजी आपल्याला एक केस स्टडी म्हणून प्रवृत्त करतायत. आपण गांधीजींच्याही जीवनाचा आणि अशा अनेक जीवनांचा अभ्यास करून त्यातून तुम्हाला आणि मला आपल्या मानसिक सामर्थ्यासाठी आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी काय बरं घेता येईल ह्याचा सतत विचार करत राहूया. आपला हा शोध आपण चालू ठेवूया. या शोधाच्या निमित्तानं आपल्याला आपल्यातलेच गांधीजींच्या सारखे अनेक मोठे मोठे लोक सापडतील. तुमच्या या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.